आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, शुभ सकाळ। महाराष्ट्र 18 न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडींमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। बातमी आहे पुणे पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव हॉस्पिटलमध्ये शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जिथे CCTV कॅमेरे नाहीत तिथे सुरक्षारक्षक महिलांना तो सुपरवायझर म्हणून कामावर बोलवायचा आणि काम नसताना देखील बोलवायचा आणि असा माणूस शरीर सुखाची मागणी करतो हे दुर्दैवच म्हणायला हवं। सर्वसामान्य कुटुंबातील आपला उदरनिर्वाह करण्यासाठी स्त्रिया काम करतात आणि याचाच फायदा घेऊन असे नराधम शरीर सुखाची मागणी करतात। आपली परिस्थिती बघता अशा महिला सांगत नाहीत, याचा फायदा घेऊन असे नराधम हे कृत्य करतात। खरं तर आपली परिस्थितीचा फायदा घेणाऱ्या अशा नीच वृत्तीच्या लोकांना ठेचायला पाहिजे अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। त्याबरोबरच महिला आहेत आणि जे पुरुष आहेत त्यांना कडक शिक्षा झाली नाही तर महानगरपालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी दिला आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र 18 न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। थेरगाव हॉस्पिटलमध्ये येथील ज्या पवार ज्या महिला सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना आत्महत्यास प्रवृत्त करण्यात आल्याचं या रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या निषेधात आज जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे। आपण काही त्यांच्याशी रिपब्लिकन पार्टीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत काय प्रकार आहे आणि आज तुम्ही निषेध नोंदवता याबद्दल काय सांगाल? आम्ही जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निषेध नोंदवतो आहे, आमचे शहराचे अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या नेतृत्वाखाली ज्या जी प्रकार केलेला आहे तो निंदनीय आहे। त्याच्यावर आतापर्यंत कारवाई व्हायला पाहिजे, पण एवढं शासन आणि इथली यंत्रणा एवढी निबळी आहे आणि नामर्दी आहे, याला म्हणजे आंदोलन मोर्चा काढायची वेळ आली नाही पाहिजे। अशा माणसाला लगेच ताबडतोब ठोकून त्याला आत घातला पाहिजे, त्याचा जामीन झाला नाही पाहिजे। जर अशा मुलींची छळवणूक होत असेल, जर हे लोकशाहीचं राज्य असेल आणि लोकशाहीच्या राज्यामध्ये हे अधिकारी जर गाचे मुख गिळून बसत असतील, पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे, कुणाची वाट नाही बघता त्याला ठोकला पाहिजे, त्याला आत टाकला पाहिजे। आणि हे जे आंदोलन होतं आहे तुमची कारवाई झाली नाही म्हणून होते, लक्षात घ्या। हे आंदोलन तुम्ही करू नाही द्यायला पाहिजे होतं की पहिलीच कारवाई, तर आम्ही पोलीस स्टेशनला येऊन अधिकाऱ्याचा सत्कार केला असता। पण आता इथं उलटं चाललं आहे, हे बरोबर नाही। जर या लोकशाहीमध्ये असं होत असेल, बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा अपमान करत असेल तर आम्ही रिपब्लिकन पक्षवाले तुम्हाला माहिती आहे रोडवर आलो, अधिकारी असेल की कोणी असेल ज्याला काय वाटत असेल वाटू द्या, आम्ही कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही आणि काळे लावल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला आज जायचं आणि बाहेर यायचं, आम्ही पॅन्थरपासून तेच करतोय। आता कुठंतरी आम्ही जरा शांत राहतोय, त्याचा फायदा कुणी घ्यायचा नाही। आम्ही शांत राहिलो की तुमचा काय व्यायाम होत नाही, आम्ही जरा पेटलो की तुमचाही व्यायाम होतोय। म्हणून तुम्ही आम्हाला आंदोलन जास्त करायला लावू नका, ताबडतोब त्याला आत घाला, नाहीतर मग आम्हाला नाही इलाजाने आम्ही तुम्हाला जर अधिकाऱ्याला माहीत असेल नवीन अधिकारी आहे त्याला घुसून आम्हाला नागरिक करायला लावू नका। आणि आम्ही जर लोक बिचकलो तर पोलिसांच्या पहिले आम्ही कारवाई करतोय। हे पॅन्थरचा इतिहास आहे, इंदिरा गांधीला विचारा, वसंतदादाला विचारा। आम्ही जर पोलीस पकडत नसेल तर आम्ही पकडून रोडवर त्याला नागडे करून मारणारी अवलाद बाबासाहेबांची विचारवंत आहे। हे करायला तुम्ही लावू नका, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत। जर आम्हाला आमचा तोल जाऊ देऊ नका। आम्ही रीतपर्यंत तुम्हाला सांगतो की तुम्ही
त्यांना ताबडतोब कारवाई करावी की पुन्हा कुठलाही नराधम कुठलाही असला माणसाने कृत्य केलं नाही पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे अशी आम्ही तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आणि जी काय दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोण लावून देणारे कोण गचबसे असतील त्यांच्यावर बी कारवाई झाली पाहिजे. बघ्याची भूमिका घेणारे असतात. मला वाटते गुन्हेगारपेक्षा सैन करणारा बघणारा गुन्हेगार गांडू असतो त्याच्यावर सध्या कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. सर्वांच्या वतीनं आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत आणि म्हणून या आंदोलनाला जास्त वळण जास्त लावू नाही. जर तुमची इच्छा असेल तर आम्ही हॉस्पिटलमध्ये कधी घुसू पत्ता लागणार नाही. आम्ही बोलणारे नाही, आम्ही घुसणारे माणसं आहोत. म्हणून मी सांगतो बऱ्याच दिवस झाले या पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन नाही, पकडापकडी नाही आणि ह्याच्यामुळं परत एकदा आम्हाला काय तुम्ही आत्ता काय बोललात की आम्ही घुसायला आम्ही मागे पडणार नाही, हा एक पोलिसांना इशारा आहे का? हा पोलिसांना इशारा आहे, शासनाला इशारा आहे, हे लोकशाहीचा इशारा आहे. काय भूमिका? मी अर्चना पवार, मी नॅशनल सिक्युरिटी पदावर काम करते. माझा सुपरवायझर दीपक सीताराम वाघ यांनी माझ्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली असल्यामुळं मला त्याने कामावून हे केलं. मी त्याला नकार दिला. त्याच्या या म्हणण्याला मी बळी पडले नाही. त्याच्यामुळे त्यांनी माझी बदली जिजामाता हॉस्पिटलला केली. माझे दोन्ही मुलं हँडिकॅप आहेत आणि मी त्याला वारंवार विनंती करते सर. 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत त्याला विनवणी करते. हॉस्पिटलच्या प्रत्येक प्रशासन अधिकारी त्यांच्याकडे जाऊन आले, सर मला माझी हे करा, मला मदत करा, मला असं केले, तरी एकाने पण दक्षता घेतली नाही सर. सगळ्यांना सांगवलंय, सगळ्यांना सांगितलं लेटर ज्या स्टॅम्प पेपरवर ते सही घेत होते ते पण दाखवलंय. कोऱ्या स्टॅम्प पेपरवर पण दीपक वाघ हा आमची सही घेत होता. हा ते केलंय, सगळं सांगितलंय मी. फिरके सरांना सांगितलंय, मेट्रन मॅडमला सांगितलंय, सगळ्यांना सांगून झालंय. 5 तारखेपर्यंत त्यांनी मी सगळ्यांना सांगून झालंय, पण एकानेही ऍक्शन घेतली नाही. ना माझ्या काय कुणी माझी चौकशी केली नाही, काही केलं. आणि ज्यावेळेस हे झालं, मला जर न्याय नाही मिळाला तर मी माझ्या 3 लेकरांसोबत इथं येऊन 3 लेकरांना मी तर आता पिले औषध एकटी, पण माझ्या 3 लेकरांना घेऊन मी आत्महत्या करीन नाही जर त्यांना शिक्षा झाली तर. आणि न्याय मिळालाच पाहिजे. दीपक वाघला शिक्षा झालीच पाहिजे. त्याच्याबरोबर जे 5 लोक सामील आहेत त्यांना पण शिक्षा झालीच पाहिजे. सारिका शिंदे, दीपक सीताराम वाघ, प्रशांत खंडागळे, राणी उमेश साबळे आणि वैशाली पाटील ही मेन सूत्रधार आहे त्यांची. यांना अटक झालीच पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे सर, सगळ्यांना माहिती आहे माझी ही कंडिशन. जरांडे सरांना माहिती आहे, महापारे सरांना माहिती आहे. महापारे सरांनी त्यांचा आदेश असल्याशिवाय ही सारिका शिंदे मला धमकी देऊ शकत नाही. मी कामावर असताना मी या भाषेत बोलत नाही. ती मला 0 मिनिटात काढण्याची धमकी देते, आमच्या सगळ्या लोकांना काढण्याची धमकी देते. काय कारण? कोणत्या पदावर आहे ती आमची सुपरवायझर नाही, ती आमच्या सिक्युरिटीत नाही. तिला काय कारण? तिला हे अधिकार दिले कोणी? यांना शिक्षा झालीच पाहिजे. बघितलं तर पिंपरी चिंचवड RPIचे शहराध्यक्ष जे आहेत कुणाल वावळकर ते देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल भाऊ एकंदरीत? अर्चना पवार ह्या सुरक्षा रक्षक म्हणून येथे नेमणुकीस काम करतात. पण गेले 7-8-10 दिवसापूर्वी दीपक वाघ म्हणून एक सुपरवायझर आहे आणि त्या दीपक वाघ सुपरवायझरच्या माध्यमातून त्यांना मानसिक शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांनी फिनेल प्राशन केलं. म्हणजे एवढा त्यांना मानसिक त्रास झाला. त्यांना कॉलवर कॉल, रात्रभर कॉल, चल बाबा माझ्यासोबत असा अश्लील भाषा वापरली, बाबा माझ्यासोबत अफेअर ठेव, शारीरिक संबंध ठेव, तर तुला मी या पदावरती देतो, असे घाणेरडे प्रकार या दीपक वाघच्या माध्यमातून झालेले आहेत. महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर नॅशनल सिक्युरिटीची संस्था आहे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये. या थेरगावमधून ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. तर त्यांच्या 1.5 वर्षापूर्वी पण महिलांना असे अश्लील प्रकार झालेले होते. त्याच्यावरती पण त्यांनी कसलीही कारवाई केली नाही. म्हणजे याच्या मागं कोण महापालिकेचे अधिकारी आहेत का? ह्याच्या मागं कोणते राजकीय पदाधिकारी आहेत का? ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि या नॅशनल सिक्युरिटीजला, या सर्व्हिसेसला काळ्या यादीत टाकावे आणि त्यांना या कंत्राटदारामध्ये सहभागी न होण्यासाठी यांनी कारवाई करावी. अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा करणार आहोत.
याबाबत आपण पिंपरी चिंचवडचे आयुक्त जे आहेत शेखर शिवाय यांच्याशी बातचीत केली आहे. यांच्याशी भेट घेऊन तुम्ही त्यांची भेट घेऊन काय कारवाईची मागणी केली? काल आम्ही शेखर सिंग आयुक्तांना भेटायला गेलो तर शेखर सिंग आयुक्त हे रजेवर आहेत. तर अतिरिक्त आयुक्त गोपने सरांना आम्ही भेटलो. गोपने सरांना आम्ही सगळं आमचं पत्र दिलं. गोपने सर म्हटले की तिथं जे आरोग्य अधिकारी गोपने सरांना भेटलो आणि ते म्हटले की येथील अधिकाऱ्यांना भेटा आणि आम्ही कारवाई निश्चित करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. काय भूमिका असेल आत्ता एकंदरीत जशी आपल्याला कारवाई पाहिजे तशी कारवाई जर नाही झाली तर रिपब्लिकन पक्षाची काय भूमिका असेल पुढची? जर नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसला काळ्या यादीत टाकले नाही, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली नाही आणि जे PFSI जे लोक भरतात त्याची सखोल चौकशी करून जर त्यांची कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पक्ष याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती करणार आहोत. निश्चितच आपण बघतोय की जो प्रकार जो आहे त्या प्रकाराची लवकरात लवकर कडक कारवाई जी आहे ती व्हायला पाहिजे. अन्यथा यापेक्षाही कडक आंदोलन असेल किंवा इतर निदर्शने असेल ते देखील आम्ही पिंपरी चिंचवड पालिकेसमोर करणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष कुणाल वावळकर यांनी आत्ताच आपल्याला या इशारामधून दिलेला आहे. निश्चितच आपण बघतोय की यापूर्वी त्यांनी सांगितल्याप्रमाणे यापूर्वी नॅशनल सिक्युरिटी जे असेल यापूर्वीच एक महिलांवरती असाच प्रकार घडल्याचा कुणाल वावळकर यांनी आपल्याला सद्यस्थितीत सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र 18 न्यूजसाठी देवा भालके, पिंपरी चिंचवड.